पृथ्वीवर एकापेक्षा एक अशा मौल्यवान वस्तू आहे ज्या थोड्या जरी सापडल्या तरी व्यक्ती मालामाल होईल. सोनं, चांदी, युरेनियम त्यांपैकी एक आहे. पण धातू असाही आहे ज्याची किंमत यांच्यापेक्षाही जास्त आहे. याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. जिथे हा धातू आढळल्याची माहिती मिळते तेव्हा श्रीमंत देश त्याकडे धाव घेतात. कार कंपन्या यावर नजर ठेवून असतात. चला जाणून घेऊ या धातूमध्ये असं काय आहे आणि त्याची मागणी दिवसेंदिवस का वाढत आहे. सध्या जगात सगळ्यात महागडा धातू म्हणजे पॅलेडियम आहे. दक्षिण आफ्रिकेत पॅलेडियमला प्लॅटिनमच्या एक बाय प्रोडक्ट सारखं काढलं जातं. रशियात याला निकलच्या बाय प्रोडक्ट सारखं काढलं जातं. या दोन्ही ठिकाणी पॅलेडियम सगळ्यात जास्त आढळतं. एक्सपर्टनुसार याची किंमत वेगाने इतकी वाढली कारण जेवढी मागणी आहे तेवढा पुरवठा होत नाहीये. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की याचा वापर कशात केला जातो. याच चमकदार धातूचा वापर गाड्यांच्या उत्सर्जन प्रणालीत होतो, जो नुकसानकारक तत्वांना कार्बन डायऑक्साईड आणि वाफेत बदलतो. पेट्रोल गाड्यांमध्ये एक्झॉस्टमध्ये वापरला जाणारं कॅटलिस्टही यापासून तयार केलं जातं. त्याशिवाय इलेक्ट्रॉनिक, ज्वेलरी आणि दंत चिकित्सेतही याचा वापर केला जातो. सगळ्या देशांचे सरकार प्रदूषणाबाबत नियम कडक करत आहेत. त्यामुळे वाहनांमध्ये याचा वापर जास्त होत आहे. या धातूची मागणी इतकी वाढली आहे की याची किंमत एका वर्षात दुप्पट झाली आहे. 10 ग्रॅम सामान्य पॅलेडियमची किंमत 60,000 रुपये आहे. ते चांगल्या पॅलेडियम बाबत सांगायचं तर 10 ग्रॅम पॅलेडियम सामान्यपणे 80,000 रुपयांमध्ये मिळतं. 2000 सालापासून याच्या किमतीत 900% वाढ झाली आहे. येत्या काळात याची मागणी वाढणार आहे कारण कार बनवणाऱ्या कंपन्या याचा वापर वाढवत आहेत.